आपल्या घरातीलच या वस्तूचा वापर करून जर खत तयार करून कढीपत्त्याच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण कढीपत्त्याचे झाड हे हिरवेगार आणि घनदाट होण्यासाठी देखील ही मदत होणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कढीपत्त्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। कढीपत्त्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी कोणकोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणकोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। घरच्या घरीच कुंडीमध्ये कढीपत्ता लावणे हे अतिशय सोपे आहे आणि लावल्यानंतर त्याची जास्ती काळजी देखील ही घ्यावी लागत नाही। कढीपत्त्याच्या चांगल्या वाढीसाठी, तो हिरवागार घनदाट होण्यासाठी वेळोवेळी खते देणे हे जसे आवश्यक आहे, तसेच या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी दिवसभर भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी हे कढीपत्त्याची झाड लावलेली कुंडी ठेवावी, म्हणजे आपले झाड हे चांगले वाढेल आणि पानांचा आकार हा मोठा होऊन हिरवीगार होतील। कढीपत्त्याचे झाड हे घनदाट होण्यासाठी आता तुम्ही फेब्रुवारीमध्ये त्याची छाटणी ही करू शकता। झाडाची छाटणी करणे हे आवश्यक आहे, कारण छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात, भरपूर फांद्या तयार होतात, त्यामुळे आपले हे झाड घनदाट होण्यासाठी ही मदत होत असते। कढीपत्त्याच्या झाडाला हे पाणी देताना देखील हे प्रमाणशीर द्यावे, म्हणजे झाडाला अगदीच पाणी कमी किंवा जास्त न देता कुंडीतील या मातीमध्ये ओलावा राहील इतपत या झाडाला पाणी द्यावे। म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये जर जास्ती ऊन असेल तर दिवसातून अगदी 2 वेळा देखील हे पाणी द्यावे लागेल। आपल्या घरामध्ये लिंबूचा वापर केल्यानंतर ह्या ज्या साली आहेत त्या आपण फेकून देतो, तर त्या फेकून न देता त्याचा वापर हा झाडांसाठी करावा, कारण ह्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशा आहेत। लिंबाच्या या सालीच्या वापरामुळे आपल्या झाडांची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची, हिरवीगार, चमकदार होत असतात। तर अशा या लिंबाच्या सालीपासून कढीपत्त्याच्या झाडाला खत तयार करून देण्यासाठी मी या ठिकाणी एका लिंबाच्या या साली घेतलेल्या आहेत। त्याचे छोटे तुकडे करून 1 ग्लास त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून गॅसवरती आपल्याला 1 ते 2 उकळी येईपर्यंत हे असेच ठेवून द्यायचे आणि 2 उकळ्या आल्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा आणि जेव्हा हे पाणी थंड होईल तेव्हा याचा वापर आपल्याला झाडाला करायचा आहे। त्याचा वापर हा कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे मी पुढे सांगणार आहेच। कढीपत्त्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी खत देण्याबरोबरच कुंडीतील ही जी माती आहे ती देखील अधूनमधून हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतात। कढीपत्त्याच्या झाडावरती ही छाटणी केल्यानंतर भरपूर फुटवे येण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत यासारख्या खतांचा देखील हा वापर करावा, कारण या खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि खतामधील या नायट्रोजनमुळे झाडावरती नवीन फुटवे तर येतातच, पण जे नवीन फुटवे येतात त्याच्या फांद्या तयार होतात, त्या सुदृढ आणि मजबूत होण्यासाठी हा खूप चांगला फायदा होतो। जेव्हा आपण झाडांना शेणखताचा वापर करतो तेव्हा ते नेहमी जुने व चांगले कुजलेले असेच घ्यावे, तरच झाडाला चांगला असा हा फायदा होईल। कोणत्याही झाडांना आपण जेव्हा शेणखत, कंपोस्ट यासारख्या कोरड्या खतांचा वापर करतो तेव्हा झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यावे किंवा कुंडीतील वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच ही माती काढून घेऊन नंतर हे खत द्यावे आणि वरून माती टाकावी। अशा प्रकारे ही कोरडी खते दिल्यामुळे ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि या खतामधील जी पोषक तत्वे आहेत ती झाडांच्या शेवटच्या मुळापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचली जातात। खते देताना देखील ही झाडाच्या आकारानुसार, म्हणजे 12 ते 15 इंचाची कुंडी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 मुठी एवढे खत आणि जर छोटी असेल तर 1 ते 1.5 मुठी खत या प्रमाणामध्ये हे आपल्याला द्यायचे आहे। आता आपण लिंबाच्या सालीपासून हे जे खत तयार केले होते याचा वापर करताना जेवढे आपण ह्या सालीपासून तयार केलेले पाणी आहे त्याच्या अजून तितकेच पाणी घेऊन ते पाणी मिक्स करून नंतर झाडाला हे द्यायचे आहे आणि या साली देखील फेकून न देता पुन्हा एकदा तुम्ही दुसऱ्या एखाद्या झाडासाठी त्याचा वापर हा करू शकता। तर अशा प्रकारे शेणखत या लिंबाच्या सालीपासून तयार केलेले हे जे पाणी आहे याचा वापर जर तुम्ही कढीपत्त्याच्या झाडासाठी केलात तर कढीपत्त्याचे झाड हे चांगले वाढेलच, पण
झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची, हिरवीगार, चमकदार होऊन आपले झाड देखील हे घनदाट होईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.